58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मागे घेतलं जाणार नाही. मराठ्यांच्या समन्वयक अभ्यासकांनी, संघटनांनी गैरसमज डोक्यातला काढून टाका. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढलाय. त्या GR प्रमाणे हैदराबाद गॅझेट मध्ये असणारी संख्या, त्या संख्येप्रमाणे मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. मी उपोषणावर ठाम आहे. मरुस्तर मराठ्यांना सांगतो मी उठत नाही. मी आल्यावर मला मुंबईकडे मराठ्यांनी घेऊन जायचं. 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मागे घेतलं जाणार नाही. मराठ्यांच्या समन्वयक अभ्यासकांनी, संघटनांनी गैरसमज डोक्यातला काढून टाका. हे आंदोलन टोकाचं होणारे, नव्यानं होणारे, समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. 58 लाख नोंदीच्या व्हॅलिट्या मला पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढलाय. त्या GR प्रमाणे हैदराबाद गॅझेट मध्ये असणारी संख्या, त्या संख्येप्रमाणे मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. आणि त्याची व्हॅलिटी कशी देणार हे अधिकाऱ्यांसमोर जात पडताळणीच्या अंतर्वाली सांगायचं लोकांना, मीडियात. कशी देणार? पुन्हा ते अधिकारी बदलत, जात पडताळणी बदलती, ते आमका बदलतो, ते तमका बदलतो. मी ऐकून घ्यायला मोकळा नाही, माझा मराठा समाज ऐकून घ्यायला समाज तयार नाही. इथं अंतर्वालीत मराठी बसलेले, त्यांच्यासमोर येऊन सांगायचं एकही मंत्र्याला मराठा वाईट बोलणार नाही. मला सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचा GR अंमलबजावणीसह पाहिजे. त्या GR मध्ये असणाऱ्या नोंदींची तुम्ही कशी व्हॅलिटी देणार ते मला सांगायचं. कारण पश्चिम महाराष्ट्रात सगळा पेटून उठलाय. मला औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा GR पाहिजे. मला EWS CCBCचे जे पोर आहेत त्यांच्या ज्या निवड राहिल्या त्याच्या नियुक्त्या सगळ्या पाहिजे. मी ऐकत नाही. तुम्ही म्हणता परदेश देतो आणि 1 महिना टाइम द्या. 5 मिनिटं मिळणार नाहीत. इथं आलेल्या मंत्र्याचा रागराग बी करणार नाही. पण मी माझ्या मता मागण्यावर ठाम आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सगळ्या नोकऱ्या मला त्याला शैक्षणिक पात्रतेनुसार पाहिजे. मी तुम्हाला एकालाही सोडणार नाही. सगळ्या केसेस सरसकट मागा पाहिजेत मला. कारण तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आंतरवालीसह महाराष्ट्रातले. मी त्याच्यात ऐकून घ्यायला तयार नाही. काय व्हायचं असेल ते पुन्हा होऊ दे, त्याच्यात काही अडचण नाही. स्वतंत्र मराठा आणि कुणबीचं मला मंत्रालय स्थापन केलेलं पाहिजे, अधिकृत. उद्या करतो, परदेशी करतो, केंद्रात जातो, केंद्रात जातो, मग आणतो, परवानगी आणतो. ते केंद्र आहे का काय आहे का आम्हाला काय माहित. तुम्ही गरीबाला मराठ्याला मोठं करा, हे मराठी तुम्हाला मोठं करणार, हे ध्यानात ठेवा. योजना बंद केल्या सारथीच्या त्यांनी. NMHचे 80,000 पोरांचे शिष्यवृत्त्या थांबवल्या. पंजाबराव देशमुखांची योजना नाहीये, बंद करून टाकली. सुरू आहे त्याला बंदच म्हणतात, देत नाहीत. महामंडळाचे परतावे काय चूक केली नरेंद्र पाटलांनी काय मला माहित नाही. तुम्ही कानात सांगा आता हळूहळू. मी काय कानात ऐकत नाही ते मला माहित नाही. काय चूक नाही केली तर गोड लागत होता, तर जमत होत तुम्हाला. तुम्ही असंच करताय. एकदा नरेंद्र पाटील वाईट म्हणता, एकदा अण्णासाहेब पाटील वाईट म्हणता, तुम्ही एकदा अण्णासाहेब जावले पाटील वाईट म्हणता, एकदा मेटे वाईट म्हणता, एकदा वडजे पाटील वाईट म्हणता, एकदा समन्वयका वाईट म्हणता, तुम्ही एकदा अभ्यासका वाईट म्हणता. तुम्ही आमच्यातच देतात, आमच्यात जुटून. तुम्हाला ती घाणेरडी सवय लागलेली. येऊ केलं तेव केलं. आता दिलंय ना, जेवढे आमचं म्हणणं आहे, जेवढे आतापर्यंत व्याज परतावे थांबले ते पुढे द्या. तुम्ही देणार 150 कोटी, देता 300 कोटी. तुम्हाला वाटत मी ऐकत नसतो. मी पुऱ्या पोरांचे गळे मोकळे करा, हे माझं ठाम मत आहे. तुम्ही हॉस्टेलच्या सुविधा केल्या नाहीत पोरांना, त्या कधी करणार? तुम्ही आता ओबीसीचा GR काढला, काय मारता रे पोरं मराठीची? फीस 100% घेतल्या का वापस देणार तुम्ही? परराज्यात पोरं शिकायला गेलेत, कधी देणार त्यांना? कधी देणार? तुम्ही जी फसवणूक चाललेली ना, हीच आम्हाला पचत नाही. आणि प्रमाणपत्र 4 रद्द केले ते तर तुम्हाला सुट्टीच नाही. त्याच्यात 4ही प्रमाणपत्र तुम्ही रद्द केले, त्याच्यात तुम्हाला सुट्टीच नाही. तुम्ही प्रमाणपत्र विनाकारण रद्द करता. एकाला व्हॅलिडिटी देता, दुसऱ्याला देत नाहीत, तिसऱ्याला देतात, चौथ्याचे थांबून धरता. मागण्या तुम्हाला सगळ्या दिल्यात.